नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर विकास सुकाळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, पीपल्स कॉलेज नांदेड, आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या BA थर्ड इयर सेमिस्टर 5 पेपर DSC इकॉनॉमिक्स फर्स्ट, हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट युनिट फर्स्टच्या 4थ्या लेक्चरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आपणाला माहीतच आहे की BA थर्ड इयरच्या 5व्या सेमिस्टरमध्ये DSC इकॉनॉमिक्स फर्स्ट याला आपण व्यवहारामध्ये 9वा पेपर असं म्हणतो. यामध्ये 4 ऑप्शनल आहेत. हे मी प्रत्येक स्लाईडमध्ये आपल्याला सांगत आहे, प्रत्येक लेक्चरमध्ये सांगत आहे, कारण बरेच मुलं नवीन लेक्चर ऐकत असतात आणि मग हा पेपर कुठून आला, यामध्ये तर 4 पेपर दिसत आहेत, इथे एकच पेपर कसा काय सर सांगू लागले, हे प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून थोडा पुनरावृत्तीचा दोष टाळून या ठिकाणी तुम्हाला हा मुद्दा मी सांगत आहे. या DSC ECOमध्ये फर्स्टमध्ये तुम्हाला 4 ऑप्शनल पेपर आहेत. यामध्ये पहिला हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स, दुसरा आहे मॅथमॅटिकल इकॉनॉमिक्स, तिसरा आहे क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आणि नंतर 4था पेपर आहे इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स. यापैकी तुम्हाला एक पेपर निवडायचा आहे. आमच्या पीपल्स महाविद्यालयामध्ये 2 ऑर पेपर चालतात. एक क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स हा पेपर चालतो आणि त्याला ऑर दुसरा कुठलाही घेऊ शकतात, परंतु टीचिंग आपण इथं हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट्स, आर्थिक विचारांचा इतिहास याचा आपण करत असतो. तर यामध्ये युनिट फर्स्टमध्ये आतापर्यंत 3 लेक्चर झालेली आहेत. हे आपण 4थं लेक्चर घेत आहोत. तर अशा प्रकारची पार्श्वभूमी याची आहे. तर हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक थॉट, आर्थिक विचारांचा इतिहासच्या पहिल्या प्रकरणाचं नाव आहे अर्ली पिरियड. ही स्लाईडसुद्धा प्रत्येक लेक्चरमध्ये आहे, परंतु थोडा मायनर किंवा मायक्रो लेवलचा बदल या स्लाईडमध्ये केलेला आहे. पहिला 1.1 मर्कंटिलिझम हा जो मुद्दा आहे तो आपण पहिल्या 2 स्लाईडमध्ये पाहिलेला आहे किंवा 2 लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. कॉजेस ऑफ मर्कंटिलिझम अँड मेन फीचर्स ऑफ मर्कंटिलिझम हे दोन्ही मुद्दे आपण 2 लेक्चरमध्ये पाहिले आहेत. त्यानंतर 1.2 मध्ये फिजिओक्रॅसी हा मुद्दा आहे. यामध्ये कॉजेस ऑफ राईज ऑफ फिजिओक्रॅसी अँड मेन फीचर्स ऑफ फिजिओक्रॅसी असा मुद्दा आहे. तर यामध्ये सुद्धा कॉजेस ऑफ राईज ऑफ फिजिओक्रॅसी म्हणजे निसर्गवाद निर्माण किंवा उदयाची कारणे हा मुद्दा आपण 3ऱ्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आता आपल्याला जो मुद्दा पाहायचा आहे तो मेन फीचर्स ऑफ फिजिओक्रॅसी. याचे हे फीचर्स आहेत, त्यामध्ये एकच फीचर यामध्ये पाहणार आहोत, नॅचरल ऑर्डर, नैसर्गिक अवस्था. तर अशा प्रकारे या मुद्द्याची पार्श्वभूमी आहे. यानंतर पुढचा जो भाग आहे तो हा सुरुवातीचा कालखंड, अर्ली पिरियड. निसर्ग उदयाची कारणे आत्ता सांगितल्याप्रमाणे आपण पाहिलेत. आपण निसर्गवादाची मुख्य वैशिष्ट्ये पाहणार आहोत. त्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते मराठीमध्ये दिलेलं आहे, नैसर्गिक अवस्था. आता आपण आपल्या मूळ मुद्द्यावर जाऊया, नैसर्गिक अवस्था. त्या नैसर्गिक अवस्थेची डॉक्टर क्वेस्ने यांची व्याख्या या ठिकाणी दिलेली आहे. पण जेव्हा तुम्हाला प्रश्न येतो विद्यार्थ्यांना की निसर्गवादाची मुख्य वैशिष्ट्ये स्पष्ट करा, तेव्हा डायरेक्ट आपण प्रश्नाच्या उत्तराला किंवा नंबर 1 नंबर 2 असं उत्तर लिहिण्याच्या ऐवजी जर तुम्ही त्याचं प्रास्ताविक लिहिलं तर त्याला योग्य किंवा चांगल्या प्रकारचे गुण मिळू शकतात. म्हणून याचं प्रास्ताविक आपण करणं आवश्यक आहे, त्याचा प्रारंभ करणं आवश्यक आहे, डायरेक्ट मुद्द्याला हात घालण्याच्या ऐवजी. आपण व्यापारवादाच्या विश्लेषणामध्ये असं पाहिलं आहे की मध्ययुगीन काळामध्ये अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या होत्या आणि या समस्या, या मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी लोकांनी नवीन विचारसरणी स्वीकारली. ही नवीन विचारसरणी म्हणजे त्या काळात कोणती होती? व्यापारवादी विचारसरणी होती. युरोपमध्ये
15व्या शतकाच्या उत्तरार्धापासून ते 18व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत किंवा जवळपास मध्यापर्यंत व्यापारवादी विचारसरणी स्वीकारली. परंतु या व्यापारवादी विचारसरणीचा सर्वांना सारखा फायदा झालेला नाही, म्हणजे सर्व देशांना. या व्यापारवादी विचारसरणीचा इंग्लंडसारख्या देशाला मोठ्या प्रमाणामध्ये फायदा झाला, कारण इंग्लंडमध्ये शेती उत्पादनात क्रांती घडून आली. शेतीचं उत्पादन वाढलं, अन्नधान्याचं उत्पादन वाढलं, लोकांना अन्नधान्य पुरेसं उपलब्ध झालं, अन्नधान्याचा पुरवठा वाढला, लोकांना अन्नधान्य मिळालं, लोकांना काम मिळालं आणि शेतीच्याद्वारे त्या ठिकाणी संपत्तीचा संचयसुद्धा झाला. हीच बाब प्रत्येक राष्ट्राला लागू झाली नाही. ही बाब फ्रान्सच्या बाबतीमध्ये आपण प्रामुख्याने विचार करत असताना फ्रान्समध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण झाल्या. फ्रान्समध्ये अन्नधान्याचं उत्पादन कमी झालं. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे फ्रान्समध्ये शेतीकडे दुर्लक्ष झालं. शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ झाली नाही आणि त्यामुळं त्या ठिकाणी अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली. लोकांना किंवा उपासमार वाढली. लोकांना असं वाटलं की हे सर्व व्यापारवादी विचारसरणीचा परिणाम किंवा त्याची परिणिती आहे आणि म्हणून ही सर्व संकटे आलेली आहेत. व्यापारवादी विचारसरणीच्या काळामध्ये फ्रान्समध्ये अनेक दुष्परिणाम किंवा अनेक समस्या निर्माण झाल्या. यामध्ये त्या ठिकाणचे राजघराणे हे सुद्धा जबाबदार आहे. राजघराण्यांनी स्वतःचं जे कर संकलन आहे ते स्वतःच्या उपयोगासाठी वापरलं. असे हे सर्व मुद्दे आपण यापूर्वी पाहिले आहेत. इथं आपल्याला नैसर्गिक व्यवस्था, तर या व्यापारवादाच्या काळामध्ये सरकारचा हस्तक्षेप मोठ्या प्रमाणामध्ये होता. लोकांना असं वाटलं की सरकारने नैसर्गिक नियमामध्ये हस्तक्षेप करू नये. तर यातूनच मग वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या तज्ज्ञांनी निसर्गवादी विचारसरणीची मांडलेली आहे. यामध्ये डॉक्टर क्वेस्ने यांचं नाव घेता येईल, तुर्गो यांचं नाव घेता येईल आपणाला, की ते स्वतःला अर्थतज्ञ म्हणू लागले आणि नंतर त्यांनी स्वतःला निसर्गवादी विचारवंत किंवा निसर्गवादी अर्थतज्ञ म्हणून घेतले आणि मग त्यांना निसर्गवादी विचारवंत म्हणून त्यांचं नाव पुढे झालं. तर अशा प्रकारची पार्श्वभूमी या नैसर्गिक अवस्थेची आहे. आता याची ज्या वेगवेगळ्या व्याख्या आहेत त्यामध्ये पहिली व्याख्या जी आहे ती डुपॉन्ट यांची व्याख्या आहे. निसर्गवाद म्हणजे नैसर्गिक अवस्था होय असं त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. निसर्गवाद म्हणजे नैसर्गिक अवस्था. आता नैसर्गिक अवस्थाने म्हटलं इथं, परंतु नैसर्गिक अवस्था म्हणजे कोणती अवस्था नेमकी, या अवस्थेची वैशिष्ट्ये काय, या अवस्थेची लक्षणं काय आहेत, याचं विश्लेषण, याचं स्पष्टीकरण या व्याख्येमध्ये आलेलं नाही. फक्त निसर्गाची नैसर्गिक अवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था म्हणजे नैसर्गिक अवस्था होय अशा प्रकारचं विश्लेषण केलं आहे. म्हणून तुम्हाला इथं त्यापुढे थोडक्यात लिहिले विश्लेषण करायला थोडी हिंट मिळावी तुम्हाला विद्यार्थ्यांना की ही व्याख्या संकुचित आहे, कारण या व्याख्येवरून याची वैशिष्ट्ये किंवा वैशिष्ट्यांचं स्पष्टीकरण होत नाही. दुसरी व्याख्या काही तज्ज्ञांनी अशी केली की काही सुधारणा न झालेली अवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था होय. तर काही सुधारणा न झाली, आता खरं तर त्यांना अभिप्रेत काय आहे की मानवी हस्तक्षेपाशिवाय असलेली व्यवस्था म्हणजे नैसर्गिक अवस्था. परंतु यामध्ये थोडासा दोष असा आहे की सुधारणा न झालेली अवस्था म्हणजे कोणती अवस्था? रानटी अवस्था आहे का? रानटी अवस्थेत कुठे सुधारणा झाल्या होत्या? त्यामध्ये नवीन विचार नव्हते, नवीन बदल नव्हते. मग रानटी अवस्था अभिप्रेत आहे का? तर नाही. म्हणून ही सुद्धा व्याख्या थोडी संकुचित अर्थाची आहे किंवा स्पष्टीकरण जर न झालेली व्याख्या आहे, म्हणून ती व्याख्या आपण इथं घेतलेली नाही. इथं पुढे ब मध्ये आपण दुसरी व्याख्या घेतली आहे, झीड व रिस्ट यांची व्याख्या आहे. या व्याख्येप्रमाणे परमेश्वराने मानवजातीच्या सुखासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था होय
अशा प्रकारचं विश्लेषण त्यांनी केलेलं आहे. द नॅचरल ऑर्डर इज द ऑर्डर विच गॉड हॅड ऑर्डनाइड फॉर द हॅपीनेस फॉर मॅनकाइंड. अशा प्रकारे त्यांनी व्याख्या केलेली आहे. म्हणजे या व्याख्येमध्ये पहा, बारकाईने जर आपण अभ्यास केला तर परमेश्वराने मानव जातीच्या सुखासाठी जी व्यवस्था निर्माण केली आहे, म्हणजे या व्यवस्थेचा उद्गाता, या व्यवस्थेचा निर्माण करता कोण आहे? परमेश्वर आहे, असं झीड वरिष्ठ यांचं मत आहे. त्याचबरोबर ही व्यवस्था कशासाठी निर्माण केलेली आहे? मानव जातीच्या सुखासाठी, हॅपीनेस फॉर मॅनकाइंड, किंवा आपण अलीकडच्या भाषेमध्ये त्याला म्हणतो ह्युमन वेलफेअर, यासाठी ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि ती व्यवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था, की परमेश्वराने मानवाच्या कल्याणासाठी, मानवाच्या सुखासाठी निर्माण केलेली व्यवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था, जी कोणत्याही मानवी प्रयत्नाने बदलली जाऊ शकत नाही, जी इतकी विस्तृत आहे की ती सर्वांना सहजतेने समजणारी, सर्वव्यापी आणि हितकारक आहे, असं त्यांचं पुढे जाऊन त्यांनी म्हणत आहे की ही व्यवस्था निर्माण केलेली व्यवस्था आहे ती मानवी प्रयत्नाने बदलता येणार नाही. ही विस्तृत आहे, व्यापक आहे, की जी व्यवस्था सर्वव्यापी आणि सर्वांची हितकारक आहे. अशा प्रकारचं विश्लेषण झीड आणि रिस्ट यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांचं मत असं आहे की यावरून काय स्पष्ट होतं की परमेश्वर म्हणजे निसर्गामध्ये एक अदृश्य शक्ती आहे, जी शक्ती तुम्हाला सहजासहजी जाणवत नाही, जी शक्ती सामान्य माणसाला दिसत नाही. अशा प्रकारच्या अदृश्य शक्ती आहे. ही शक्ती मानवनिर्मित नाही आणि अशा शक्तीला त्यांनी परमेश्वर असं म्हटलेलं आहे. आणि या परमेश्वराने मानवाच्या हितासाठी, मानवाच्या सुखासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था नैसर्गिक व्यवस्था होय. मग मानवाने काय केलं पाहिजे? तर मानवानं या व्यवस्थेचा स्वीकार केला पाहिजे. मानवाने या व्यवस्थेचा स्वीकार करणे हेच मानवाचं कर्तव्य आहे, असं झीड वरिष्ठ यांचं मत आहे. तर अशा प्रकारे परमेश्वराने मानवजातीच्या सुखासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे ती व्यवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था होय, किंवा जी व्यवस्था निसर्ग नियमानुसार चालते, त्यामध्ये मानवाचा कमीत कमी हस्तक्षेप आहे किंवा मानवाचा हस्तक्षेप नाही, अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था होय. आता या नैसर्गिक व्यवस्थेचे विश्लेषण आपल्याला याच्या काही मुद्द्याच्या अनुषंगानं आणखीन आपल्याला करता येईल. हे मुद्दे मी विश्लेषणाचे मुद्दे पुढील यामध्ये दिलेले आहेत. तत्पूर्वी यामध्ये तुम्हाला एक चित्र दाखवलं आहे, ते आहे फ्रेंच इकॉनॉमिस्ट फ्रान्सवा क्वेस्ने यांचं आहे. तर त्या काळामध्ये लोकांनी हे चित्र, कॅमेऱ्यावर काय नव्हते, परंतु लोकांनी हे चित्र चित्रकाराच्या सहाय्याने काढलेले आहेत आणि ते चित्र मला नेटवर थोडा अभ्यास करत असताना मिळालं. तुम्हालाही मला करण्याबद्दल कुतूहल वाटलं, तुम्हालाही कदाचित वाटेल म्हणून हे या ठिकाणी दिलेलं आहे. तर कारण फ्रान्सवा क्वेस्ने हेच याचे नैसर्गिक व्यवस्थेचे निर्माते किंवा त्यांनीच विश्लेषण याचं केलेलं आहे. त्यानंतर तुर्गो यांचंही नाव आपल्याला घेता येईल, परंतु जास्त त्यांच्या तैलचित्र त्यांच्याऐवजी एक मुख्य दिलेलं आहे. तर आपण आता पुढे जाऊया. नैसर्गिक व्यवस्था, या नैसर्गिक व्यवस्थेचं जास्त विश्लेषण आपल्याला काही मुद्द्याच्या सहाय्याने करता येईल. याला नैसर्गिक व्यवस्थेची तत्त्वे असंही म्हणता येईल, कारण टिपाद यामध्ये सेपरेट मुद्दा येतो, नैसर्गिक व्यवस्था असा हा मुद्दा येऊ शकतो, म्हणून आपण पुढं हा मुद्दा घेतलेला आहे. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे निसर्ग निर्मित व्यवस्था. म्हणजे नैसर्गिक व्यवस्था ही निसर्ग निर्मित आहे. यापूर्वीच आपण झीड वरिष्ठच्या व्याख्येमध्ये पाहिले, परमेश्वराने मानवजातीच्या विकासासाठी, मानवजातीच्या सुखासाठी, मानवजातीच्या कल्याणासाठी जी व्यवस्था निर्माण केलेली आहे तर ती व्यवस्था म्हणजे नैसर्गिक व्यवस्था होय. तर ही व्यवस्था कशी आहे? निसर्ग निर्मित आहे, म्हणजे मानवनिर्मित व्यवस्था नाही. निसर्गाने तुमच्यासाठी तयार केली आहे. ही व्यवस्था स्वीकारणे हेच प्रत्येक व्यक्तीचं कर्तव्य आहे. निसर्गामध्ये एक अदृश्य शक्ती आहे आणि या अदृश्य शक्तीने ही नैसर्गिक व्यवस्था निर्माण केलेली आहे, अशा प्रकारचं विश्लेषण याच्या व्याख्येमध्ये आलेलं आहे. त्यानंतर या नैसर्गिक व्यवस्थेचं दुसरं तत्त्व किंवा दुसरं वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येईल, तर ही व्यवस्था
परमेश्वराने निर्माण केलेली आहे आणि म्हणून ही व्यवस्था समाजहिताची आहे. परमेश्वराने निर्माण केली म्हणून ती समाजहिताची आहे. तर मानवाने निर्माण केलेली व्यवस्था, व्यापारवाद असेल किंवा मध्ययुगामधले वेगवेगळे गुलामगिरी असेल, सरंजामदार असेल, मानवाने निर्माण केले आहेत आणि हे मानवाने निर्माण केले आहेत म्हणून ते समाजहिताचे नव्हते असा अर्थ यामधून अभिप्रेत होतो. तर परमेश्वराने निर्माण केलेली जी व्यवस्था आहे तर ती व्यवस्था लोकांच्या कल्याणासाठी निर्माण केली असते. ही व्यवस्था मानवी प्रयत्नाने बदलली जाऊ शकत नाही किंवा मानवाला बदलता सुद्धा येत नाही. ही व्यवस्था फार मोठी व्यापक आहे, सर्वव्यापक आहे आणि सर्व हिताची आहे. म्हणून ही व्याख्या किंवा म्हणून ही व्यवस्था महत्त्वाची आहे. परमेश्वराने निर्माण केलेली व्यवस्था जी आहे ती महत्त्वाची आहे. तर अशा प्रकारे दुसरं वैशिष्ट्य सांगता येईल, ही नैसर्गिक व्यवस्था आहे ही परमेश्वराने निर्माण केलेली आहे, याचबरोबर ही समाजहिताची व्यवस्था आहे. त्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आपल्याला सांगता येईल की या व्यवस्थेचे ज्ञान चिंतनाने होते. चिंतन करणे म्हणजे कुणाचे चिंतनाने? तर यामध्ये अभिप्रेत असा आहे, परमेश्वराच्या चिंतनाने निसर्ग व्यवस्थेचे ज्ञान होते. नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान जर करून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने चिंतन केलं पाहिजे. चिंतन करणे म्हणजे काय? इथं अभिप्रेत असा आहे, आत्मपरीक्षण करणे. प्रत्येकाने स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मानवाचा जन्म हा कशासाठी झालेला आहे, त्यानंतर मानवाची कर्तव्ये काय आहेत, निसर्गाने मानवाच्या मदतीला काय दिलेलं आहे, त्याचा उपयोग कसा होतो किंवा आपण त्याचा उपयोग कसा करत आहोत याचं चिंतन केलं पाहिजे. याचबरोबर परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे. या चिंतनामधून नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान होते असा अर्थ यामध्ये अभिप्रेत आहे. तर चिंतन म्हणजे या अर्थाने आत्मपरीक्षण या अशा अर्थाने शब्द इथं वापरलेला आहे. प्रत्येकाने काय केलं पाहिजे? आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आत्मपरीक्षण, चिंतन आणि आत्मपरीक्षण कशाचं? मानवाच्या कर्तव्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की मानवाचे कर्तव्य काय आहेत. निसर्गाने आपल्याला कोणकोणत्या देणग्या दिलेल्या आहेत ज्याचा आपण भूमीमध्ये समावेश करतो आणि या देणग्याचा उपयोग आपण काय करत आहोत. निसर्ग नियमाच्या बरोबर वागत आहोत, निसर्ग नियमाच्या सहवासात वागत आहोत की निसर्ग नियमाच्या विरोधी वागत आहोत याचा विचारसुद्धा मानवाने केला पाहिजे. म्हणजे एक प्रकारे चिंतन केल्याशिवाय, तुम्हाला परमेश्वराचं चिंतन केल्याशिवाय नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान होणार नाही. केवळ नैसर्गिक व्यवस्थेचं ज्ञान हे परमेश्वराच्या चिंतनाने होते. अशा प्रकारचं विश्लेषण या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये केलेले आहे. त्यानंतर चौथा जो मुद्दा आहे तो सरकारचे कायदे निसर्ग नियमाला धरून असावेत. म्हणजे सरकारने अंतर्गत व्यवस्था चालवण्यासाठी, अंतर्गत प्रशासन चालण्यासाठी, काही बाबतीमध्ये संरक्षणविषयक निर्णय घेण्यासाठी, न्यायव्यवस्थेविषयी निर्णय घेण्यासाठी जे कायदे वेगवेगळे आहेत, प्रशासकीय कायदे, हे कायदे कसे असावेत? निसर्ग नियमाला धरून असावेत. निसर्ग नियमाचं उल्लंघन करणारे नसावेत. निसर्ग नियमाचं उल्लंघन करणारे असावेत म्हणजे साधारणतः आज आपण वृक्षतोड करतो, इथं एखादा प्रोजेक्ट स्थापन करायचा असेल तर त्या ठिकाणी वृक्षतोड करतो, तर तसं नाही. निसर्गाने जे तिथं दिलं आहे ते राहू द्यावं आणि त्याच घटकाचे किंवा त्या उत्पादनाचे आपण फक्त फळे खावीत. आपणाला त्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही किंवा त्या ठिकाणी झाडं तोडून जमीन तयार करण्याचा किंवा अधिकार आपल्याला नाही. अशा प्रकारची भूमिका त्यावेळी मांडली गेली. म्हणजे सरकारने जे कायदे केले व सरकारचे जे कायदे आहेत हे कायदे निसर्गाला बाधा आणणारे कायदे नसावेत. उलट सरकारच्या कायद्यामुळे निसर्गाचा किंवा निसर्ग वृद्धिंगत झाला पाहिजे, निसर्गामध्ये वाढ झाली पाहिजे, निसर्गाचं सौंदर्य वाढलं पाहिजे, निसर्गाला फायदा झाला पाहिजे. अशा प्रकारचे सरकारचे कायदे असावेत असं विश्लेषण या मुद्द्यामध्ये येईल. त्यानंतर पाचवा जो मुद्दा आहे हा निरहस्तक्षेप नीतीचा स्वीकार. आता हा मुद्दा जो आहे तर तो मुद्दा कुणाच्या संदर्भात आहे? सरकारच्या संदर्भात आहे. सरकारने निरहस्तक्षेप नीतीचा स्वीकार करावा, कारण निसर्गवादी किंवा नैसर्गिक व्यवस्थेमध्ये व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केला गेला आणि या व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करण्याचा कुठलाही अधिकार सरकारला नाही. या प्रकारचं विश्लेषण केले गेले.
तर निरहस्तक्षेप धोरणाचा पुरस्कार प्रामुख्यानं नैसर्गिक व्यवस्थेमध्ये केला गेला. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं हित समजतं आणि स्वतःचं हित साधण्यासाठी, स्वतःचं हित करून घेण्यासाठी, स्वतःचं हित म्हणजे फायदा करून घेण्यासाठी प्रत्येक व्यक्तीनं काय करावं, काय करू नये हे प्रत्येकाला समजतं. आणि म्हणून सरकारने ही गोष्ट करा, ती गोष्ट करू नका याचं विश्लेषण किंवा अशा प्रकारचे नियम घालू नयेत. म्हणजेच तिथं व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करू नये अशा प्रकारचं मत या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये मांडले गेले. त्यानंतर शेवटचा मुद्दा यामध्ये हा तत्वाचा आहे, तो वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला गेला. नैसर्गिक व्यवस्थेमध्ये वैयक्तिक स्वातंत्र्य मान्य केलं गेलं. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य आहे. प्रत्येक व्यक्ती हा जन्माने स्वतंत्र असतो. त्यांना स्वतःचं हित काय करावे, काय करू नये हे प्रत्येकाला समजतं. आणि दुसरं महत्त्व म्हणजे वैयक्तिक हितामधूनच राष्ट्रहित साधले जाते अशा प्रकारचा विचारसुद्धा यामध्ये मांडला जातो. किंवा सामाजिक हित हे वैयक्तिक हितामधूनच साधले जाते. कारण एका व्यक्तीचं हित, दुसऱ्या व्यक्तीचं हित, तिसऱ्या व्यक्तीचं हित आणि प्रत्येकाच्या हिताची बेरीज जर आपण केली तर आपोआपच समाजाचे हित होते. तर वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार, वैयक्तिक हिताचा पुरस्कार नैसर्गिक व्यवस्थेमध्ये केला गेला. तर अशा प्रकारे नैसर्गिक व्यवस्थेची तत्त्वे किंवा त्याच्या वैशिष्ट्याच्या सहाय्यानं आपणाला नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय याचं ज्ञान होतं. तर नैसर्गिक व्यवस्था ही निसर्गनिर्मित आहे, परमेश्वराने निर्माण केली आहे म्हणून ती समाजहिताची आहे. नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान परमेश्वराच्या चिंतनाने होते. सरकारचे कायदे निसर्ग नियमाला धरून असावेत. सरकारने निरहस्तक्षेप नीतीचा स्वीकार करावा आणि व्यक्तिगत स्वातंत्र्याचा पुरस्कार करावा. अशा प्रकारच्या या मुद्द्याच्या सहाय्यानं आपल्याला नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान होते. मला वाटतं नैसर्गिक व्यवस्था म्हणजे काय हे या मुद्द्यावरून आपल्या लक्षात आलं असेल. आता पुढचा जो भाग आहे यामध्ये तो नैसर्गिक व्यवस्थेचे परीक्षण किंवा टीका. आपण आतापर्यंत जी नैसर्गिक व्यवस्था पाहिलेली आहे त्या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये कोणते मुद्दे अयोग्य वाटतात, कोणते मुद्दे योग्य वाटत नाहीत, हे सर्व मुद्दे कशामध्ये घ्यायचे? टीकेमध्ये घ्यायचे, नैसर्गिक व्यवस्थेच्या टीकेमध्ये घ्यायचे. तर मला जे काही मुद्दे वाटतील यामध्ये योग्य वाटतील आणि इतर जे संदर्भ ग्रंथामध्ये जे काही मला मुद्दे दिसले तर त्यांचं एकत्रीकरण या ठिकाणी केलेलं आहे. एक तर पहिला मुद्दा असा आहे की ही जी संकल्पना आहे ही संकल्पना स्वप्नवत संकल्पना आहे किंवा स्वप्नाळू संकल्पना आहे. स्वप्नाळू संकल्पना का आहे? कारण या संकल्पनेमध्ये काय म्हणलं आहे की नैसर्गिक व्यवस्था ही निसर्गाने निर्माण केली आहे, परमेश्वराने निर्माण केली आहे आणि याचा उद्देश कोणता आहे? लोकांचं कल्याण करणे हा उद्देश आहे. म्हणजे परमेश्वरावर अवलंबून राहण्याची वृत्ती या ठिकाणी एकतर पहिल्यांदा आपल्याला दिसून येते. त्यानंतर नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान कसे होते? तर परमेश्वराच्या चिंतनाने होते, आत्मपरीक्षणाने होते. मग चिंतन कसं करायचं, आत्मपरीक्षण कसं करायचं? तर आत्मपरीक्षण हे सगळ्या बाबी आपणाला थोड्याशा अयोग्य वाटतात. त्यामुळं नैसर्गिक व्यवस्था ही जी संकल्पना आहे तर ती संकल्पना आपल्याला स्वप्नाळ वाटते. याचं आणखीन एक महत्त्वाचं कारण मला वैयक्तिक असं वाटतं की आज अनेक लोक परमेश्वराचं अस्तित्व मानण्यासाठीच तयार नाहीत. जी भारतात परिस्थिती आहे तीच युरोपमध्ये अनेक ठिकाणी सुद्धा परिस्थिती आहे की परमेश्वराचं अस्तित्व ते मानत नसतं. अशा प्रकारची कुठं असतं, एखादी आदर्श शक्ती आहे का? मग ती कुठं आहे? त्याचं जोपर्यंत सायंटिफिकरित्या किंवा शास्त्रीयदृष्ट्या ती प्रूव्ह करता येत नाही किंवा आपल्याला स्पष्टपणे जाणवत नाही किंवा आपल्याला दिसत नाही तोपर्यंत अशा संकल्पना लोक मान्य करत नाहीत. म्हणजे परमेश्वराचं अस्तित्व लोक मान्य करत नाहीत. त्यामुळं जी व्यवस्था परमेश्वरावर अवलंबून आहे, परमेश्वराने घातलेल्या नियमावर अवलंबून आहे, परमेश्वराने तयार केलेल्या निसर्गावर अवलंबून आहे, तर परमेश्वराचं अस्तित्वच जर नसेल किंवा तेच जर लोकांना मान्य नसेल तर ही कल्पना मान्य करणे कठीण आहे. म्हणून ही कल्पना स्वप्नवत कल्पना आहे. दुसरा जो मुद्दा आहे यावर टीका केलेला तर तो आहे वैचारिक गोंधळ. वैचारिक गोंधळ म्हणजे निसर्गवादी विचारामध्ये नैसर्गिक व्यवस्थेचा अर्थ स्पष्ट करत असताना थोडासा वैचारिक गोंधळ झालेला आहे. काही लोकांनी एका मुद्द्याला महत्त्व दिलं आहे, काही लोकांनी दुसऱ्या मुद्द्याला महत्त्व दिलं आहे. मग नेमका खरा मुद्दा कोणता?
तर उदाहरणामध्ये काही निसर्गवाद्यांनी असं म्हटलंय की निसर्गवादामध्ये त्यांच्यामध्ये एक वाक्यता आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण काही लोकांनी शेतीला महत्त्व दिलेलं आहे आणि शेतीला संरक्षण द्यावे तरच शेतीचं हित होईल, शेतीच्या उत्पादनामध्ये वाढ होईल असं सांगितलं. आता शेतीला संरक्षण देणे, शेतीमध्ये हस्तक्षेप करणे म्हणजे जी निरहस्तक्षेपाची भूमिका काही तज्ञांनी मांडली आहे, तर त्या भूमिकेला अडथळाच आहे ना. कारण एका बाजूला निरहस्तक्षेपाची भूमिका, सरकारने हस्तक्षेप करू नये असं म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूला शेतीला संरक्षण द्यावे असं जर आपण म्हटलं तर हे दोन्ही कसं होईल, परस्पराच्या विरोधी आहे. आणि म्हणून या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये जे शास्त्रज्ञांनी विचार मांडले त्या विचारामध्ये वैचारिक गोंधळ आहे असं वाटतंय, कारण काही तज्ज्ञांनी त्यामध्ये परस्पर विरोधी मतं मांडलेली आहेत. आणि मग यापैकी खरं मत कोणतं हे आपल्यासारख्या त्रयस्थ व्यक्तीला कळत नाही. म्हणून आपल्याला असं वाटतं की नैसर्गिक व्यवस्थेचे परीक्षण करत असताना की यामध्ये त्यांच्या विचारामध्ये वैचारिक गोंधळ होता. तिसरा जो मुद्दा आहे तो निसर्ग नियमावर अवास्तव श्रद्धा, म्हणजे निसर्ग नियमावर अधिक श्रद्धा या लोकांची होती. कारण निसर्गताच मनुष्य हा स्वतंत्र असतो, त्यावर बंधने लादू नयेत असं म्हटलं गेले. परंतु हे करत असताना आज आपण पाहतो किंवा त्यावेळी सुद्धा स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारामध्ये होऊ शकतं किंवा अनेक वेळा झालेलं आपण पाहायला सुद्धा मिळतं की नैसर्गिक नियमामध्ये कुठलाही हस्तक्षेप करायचा नाही. निसर्गाच्या साह्यानं ज्या गोष्टी घडतात किंवा ज्या गोष्टी घडून येतात त्यावर बंधने टाकायची नाहीत. मग कधी कधी निसर्गावरून वेगवेगळे प्रलयसुद्धा येतात किंवा निसर्गाकडून वेगवेगळी हानीसुद्धा मानवाची होते. त्याला कुठला पर्याय निर्माण करायचा किंवा नाही, पर्याय निर्माण करू की करू नये, काय करावे या संदर्भात संदिग्धता आहे. म्हणजे निसर्गावर या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे की अवास्तव श्रद्धा, निसर्गाचं सर्व काही खरं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल करू नये ही जी संकल्पना आहे ही संकल्पना योग्य वाटत नाही. त्यानंतर निरहस्तक्षेप भूमिका हा एक मुद्दा आहे. निरहस्तक्षेप भूमिका म्हणजे सरकारने हस्तक्षेप करायचा नाही. कशामध्ये हस्तक्षेप करायचा नाही? लोकांच्या स्वातंत्र्यामध्ये हस्तक्षेप करायचा नाही. प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो आणि प्रत्येकाला प्रत्येकाचं हित समजतं, काय करावे काय करू नये. उदाहरणामध्ये एखादा उत्पादक असेल तर कोणत्या वस्तूचे उत्पादन करावे, उत्पादन कोठे करावे, उत्पादन कसे करावे, उत्पादन केव्हा करावे, हे जे आर्थिक निर्णय आहेत या आर्थिक निर्णयामध्ये हस्तक्षेप करायचा नाही, सरकारने हस्तक्षेप करायचा नाही. किंवा एखादा ग्राहक असेल, उपभोक्ता असेल, कोणत्या वस्तूचा उपभोग घ्यावा, उपभोग केव्हा घ्यावा, कसा घ्यावा इतर ठरवून द्या असं यापूर्वीपणे मत आहे. परंतु प्रत्येकाला स्वतःचं हित समजतं असं नाही. कारण बऱ्याच वेळेस की स्वतःचा हित करत असताना त्या हिताचं रूपांतर स्वैराचारामध्ये होतं आणि जेव्हा स्वैराचारामध्ये रूपांतर होतं तेव्हा सामाजिक हित साधलं जात नाही, राष्ट्रीय हित साधलं जात नाही. म्हणून या ठिकाणी निरहस्तक्षेपाची भूमिका जी आहे अयोग्य वाटते. कारण जेव्हा व्यक्ती स्वातंत्र्याचं रूपांतर स्वैराचारामध्ये होतं तेव्हा त्या ठिकाणी सरकारच्या हस्तक्षेपाची गरज असते असं मला वाटतं. यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो पाचवा मुद्दा आहे वैयक्तिक हित व सामाजिक हित यामध्ये फरक आहे. आता या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये काय सांगितलं आहे की वैयक्तिक हितामधूनच सामाजिक हित साध्य होते. वैयक्तिक हित हे सामाजिक हिताला पूरक आहे किंवा सामाजिक हित हे वैयक्तिक हिताला पूरक आहे. परंतु प्रत्यक्षात जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा आपलं असं जाणवतं किंवा अनेक निसर्गवत किंवा अनेक तज्ज्ञांच्या मते की या दोन्ही हितामध्ये फरक आहे. वैयक्तिक हित आणि सामाजिक हित यामध्ये फरक आहे. कारण वैयक्तिक हितामुळे सामाजिक हित होईल हे सांगता येत नाही. कारण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं हित एका बाबीमध्ये असतं तेव्हा दुसऱ्या व्यक्तीचं अनहित त्यामध्ये असतं आणि जेव्हा एका व्यक्तीचं हित आणि दुसऱ्या व्यक्तीचं अनहित हे जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा लोकांमध्ये संघर्ष निर्माण होतो. उदाहरणामध्ये पुढं मार्क्सनंतर सांगितलंच की कामगाराचं हित आणि मालकाचं हित यामध्ये फरक आहे. मालकाचं हित कशामध्ये आहे की कामगारांना कमी वेतन देण्यामध्ये हित असतं, कामगाराचं शोषण करण्यामध्ये हित असतं. आणि कामगाराचं हित कशामध्ये असतं की
मालकाकडून अधिक वेतन दर मिळवून घेण्यामध्ये हित असतं, कामाचे तास कमी करण्यामध्ये हित असतं. तर हे दोन्ही हित कसं आहेत, परस्परी विरोधी आहेत. म्हणजे वैयक्तिक हितामुळं मुद्दा आपला कोणता आहे, वैयक्तिक हितामुळं सामाजिक हित होतेच असं नाही. वैयक्तिक हित आणि सामाजिक हित या दोन्हीमध्ये सुद्धा फरक आहे. परंतु नैसर्गिक व्यवस्थेमध्ये काय सांगितलं की वैयक्तिक हित आणि सामाजिक हित या दोन्हीमध्ये फरक नाही, अशा प्रकारे त्यांनी विश्लेषण केलं आहे. परंतु प्रत्यक्षात फरक आहे. दोन्ही प्रत्येक वेळी, आता अनेक काही वेळा पूरक असेल, परंतु प्रत्येक वेळी पूरक आहे असेल असं नाही. त्यानंतर या टीकामध्ये शेवटचा आपण मुद्दा घेऊया. प्रत्यक्षात वापर करणे कठीण आहे. म्हणजे निसर्ग व्यवस्थेचं आचरण करणे कठीण आहे. निसर्ग व्यवस्था प्रत्यक्षात आणणे हे कठीण आहे. कारण ही परमेश्वराने मानवाच्या हितासाठी, मानवाच्या सुखासाठी निर्माण केलेली व्यवस्था, या व्यवस्थेचं चिंतन करावे, या चिंतनामधून त्या नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान होते. ही समाज किंवा सर्व व्यापक आहे आणि सर्व हितकारक आहे असं जे सांगितलेलं आहे, हे प्रत्यक्षामध्ये येणं कठीण आहे. कारण निसर्गवाद्यांचे विचार हे प्रत्यक्षात आणायचं असतील तर आपल्याला काय करावं लागेल, आत्मपरीक्षण करावं लागेल. आणि मग हा आत्मपरीक्षण करत असताना परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये शोधावं लागेल. मग हा कसा शोधायचा किंवा कसं आत्मपरीक्षण करायचं याचं मात्र त्यांनी सांगितलेलं नाही. फक्त आत्मपरीक्षण करा आणि चिंतनाने तुम्हाला परमेश्वर मिळेल, आणि परमेश्वर एकदा मिळाला की नंतर नैसर्गिक व्यवस्थेचे ज्ञान होईल, अशा प्रकारचं विश्लेषण त्यांनी यामध्ये केलेलं आहे. तर या सर्व जे मुद्दे आहेत यामध्ये आणखीन आपण तुम्ही मुद्दे वाढवू शकता. हे जे सर्व मुद्दे आहेत हे सर्व मुद्दे नैसर्गिक व्यवस्थेचे परीक्षण किंवा टीका यामध्ये येतात. यामध्ये एकतर ही कल्पना स्वप्नाळू कल्पना आहे, त्यानंतर निसर्गवाद्यांचा वैचारिक गोंधळ आहे, हस्तक्षेप करावा की करू नये या संदर्भात प्रामुख्यानं. त्यानंतर निसर्ग नियमावर अवास्तव श्रद्धा दाखवलेली आहे. त्यानंतर निरहस्तक्षेपाची भूमिका अयोग्य आहे, कारण काही प्रसंगी सरकारला हस्तक्षेप करावाच लागतो, म्हणून ही भूमिका अयोग्य आहे. आणि वैयक्तिक हित व सामाजिक हित यामध्ये फरक आहे. यामध्ये सांगितले की वैयक्तिक हित आणि सामाजिक हितामध्ये फरक नसतो, परस्परांना पूरक असतात सांगितलं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये असं असत नाही. आणि प्रत्यक्षामध्ये हे सर्व वापरणं कठीण आहे, कारण आत्मचिंतन करणे, परमेश्वराची कल्पना करणे, अनेक लोक परमेश्वरच मानत नाहीत, परमेश्वराचं अस्तित्वच मानत नाही, तर प्रत्यक्षात कसं आणणार. तर म्हणून प्रत्यक्षात वापर करणे कठीण आहेत. तर या प्रकारच्या या सर्व झाल्या टीका. यानंतर आपण याचा सारांश तुम्हाला मी नेहमी सांगत असतो की जेव्हा एखादा मुद्दा आपण घेतो तेव्हा मुद्दा संपला, टीका संपल्या की लगेच पेन थांबवायचा नाही. त्याचा तुम्हाला काय वाटतं तर तो सारांश आपण लिहिला पाहिजे, उपसंहार लिहिला पाहिजे. तर या सारांशामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी याव्यात. या मुद्द्याची सुरुवात यावी, या मुद्द्याचा मध्य यावा आणि या मुद्द्याचा शेवटसुद्धा आला पाहिजे. थोडक्यात सारांशामध्ये आपलं मत आपण नोंदवलं पाहिजे. तर या ठिकाणी थोडक्यात काय सांगता येईल की नैसर्गिक व्यवस्था जी आहे ती परमेश्वराने मानवजाती सुखासाठी निर्माण केलेली आहे. ही व्यवस्था सर्वव्यापक आहे आणि सर्वहितकारक आहे, अशा प्रकारचं विश्लेषण करता येईल. ही व्यवस्था निसर्गनिर्मित व्यवस्था आहे आणि परमेश्वर निर्माण केली असल्यामुळे समाजहिताची व्यवस्था आहे. या व्यवस्थेचं ज्ञान चिंतनाने होते. सरकारचे कायदे हे निसर्गनिर्माण धरून असावेत, सरकारने यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा पुरस्कार या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये केलेला आहे. हा झाला याचा मध्यभाग. आणि नंतर सारांशामध्ये आपल्याला सांगता येईल की नैसर्गिक व्यवस्थेमध्ये प्रामुख्यानं या निसर्गवाद्यांची निसर्गावर अवास्तव श्रद्धा होती. निसर्ग व्यवस्थेचं ज्ञान परमेश्वराच्या चिंतनाने होते. ही व्यवस्था परमेश्वराने मानवाला दिलेली फार मोठी देणगी आहे आणि या देणगीचा स्वीकार करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. हे जे विश्लेषण आहे हे सर्व विश्लेषण निसर्गावरील अवास्तव श्रद्धा प्रकट करणारे विश्लेषण आहे. आणि म्हणून ही व्यवस्था म्हणजे स्वप्नाळू वाटते, कारण अनेक लोक निसर्गाचं किंवा निसर्गामधील परमेश्वराचं अस्तित्व मानत नाहीत आणि मग परमेश्वर चिंतन कसं करणार. त्यामुळं ही व्यवस्था प्रत्यक्षात आणणे कठीण आहे किंवा ही व्यवस्था आपल्याला प्रत्यक्षात आणता येणार नाही असं वाटतं. तर साधारणतः ही व्यवस्था, या व्यवस्थेचा कालखंडसुद्धा कमी होता.
एक 20 ते 25 वर्ष कालखंड या व्यवस्थेला मिळाला. साधारणतः 1756 ते 1776 असाच हा कालखंड होता. कालखंड जरी या व्यवस्थेचा कमी असला तरी अनेक राष्ट्रामध्ये अनेक विचारवंत या विचाराचा पुरस्कार करणारे आजही आपल्याला काही प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. आपल्या भारतामध्ये सुद्धा काही प्रमाणात पाहायला मिळतात की निसर्गाने जे दिलेलं आहे तर ते निसर्गाच्या देणगीमध्ये, निसर्गाच्या कार्यामध्ये हस्तक्षेप करू नका, अशा प्रकारची भूमिका अनेक लोकांची आज युरोपमध्ये आहे, अमेरिकेमध्ये आहे, आपल्याकडे सुद्धा आहे. तर आपण आजही ऑर्गॅनिक फूडची वगैरे डिमांड करतो. तर हे सगळं काही अंश याचाच असू शकेल असंही आपल्याला म्हणता येईल. तर अशा प्रकारे नैसर्गिक व्यवस्था 20-25 वर्ष ते 20 ते 25 वर्ष कालखंडासाठी युरोपमध्ये, फ्रान्समध्ये प्रामुख्यानं होती. तर ही वेळी तर या प्रकारचं विश्लेषण आपणाला या नैसर्गिक व्यवस्थेमध्ये करता येईल. हा मुद्दा तुम्हाला समजला असेल अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो. कारण तुम्हाला सविस्तर उदाहरणासहाय्यानं आपण हा भाग घेतलेला आहे. तर हा मुद्दा तुम्हाला सर्वांना समजला असेल. काही अडचणी आल्या तर वेगवेगळे संदर्भ ग्रंथ तुम्हाला पाहता येतील. त्या संदर्भ ग्रंथाच्या सहाय्यानं हा मुद्दा तुम्ही समजून घ्या. तर या ठिकाणी आपण हे लेक्चर समाप्त करूया म्हणून या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद. याच्या पुढचा जो भाग आहे, पुढचा भाग म्हणजे निव्वळ उत्पादन आणि संपत्तीचे परिभ्रमण, ही जी 2 वैशिष्ट्ये आहेत, ही 2 वैशिष्ट्ये आपण पुढच्या भागात पुढच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. तर ते सुद्धा लेक्चर तुम्ही आवर्जून पहा, ही अपेक्षा व्यक्त करतो, पाहाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझी रजा घेतो. धन्यवाद.